तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण भीमदशक म्हणजे दशक 11वा त्याला सुरुवात करणार आहोत. दासबोधामध्ये 20 दशक आहेत आणि आपले 10 दशक पूर्ण झाले म्हणजे पूर्वार्ध आपला पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही. ग्रंथाचा पूर्वार्ध आपण पाहिला. त्यात समर्थांनी अनेक गोष्टी आपल्याला शाब्दिक रूपाने सांगितलेल्या आहेत की आत्मज्ञान म्हणजे काय, आत्मवस्तू म्हणजे काय, अपूर्ण असणारा प्रपंच म्हणजे काय, पूर्ण म्हणजे काय, पूर्णात पूर्णमिदम म्हणजे काय, माणसाच्या स्वभावाची रचना कशी असते, खरा मी कसा असतो, खोटा मी कसा असतो, खोट्या मीला नष्ट करून खऱ्या मीचा जो अहंकार आहे तो कमी केला, तो अहंकार निर्मूलन केलं की मग खरं म्हणजे आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. ते सगळं शाब्दिक पातळीवरती आपल्याला सांगितलं. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय, विश्वरचना काय असते, अनेक वेळेला प्रलय सांगितले, निर्मिती सांगितली, अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शाब्दिक रूपाने कळल्या हे निश्चित आहे. आपल्याला त्यातलं थोडंफार हे म्हणजे काय ते म्हणजे काय हे कळायला नक्की लागलं. हे त्यांनी सिद्धांत रूपाने सांगितलं असं शब्द जरा मोठा वाटेल, पण याची माहिती त्यांनी आपल्याला करून दिली. आणि आता प्रत्यक्ष ते आचरणात कसं आणायचं हे महत्वाचं आहे. शाब्दिक पातळीवरती बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण त्या आपल्या आचरणात येणं हे महत्वाचं असतं. तर ते आचरणात किंवा व्यवहाराच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला कसं उपयोगी पडतं, व्यावहारिक दृष्ट्या पण आणि पारमार्थिक दृष्ट्या पण, दोन्ही दृष्टीने या सर्व गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात. ते जे सगळं आहे हे उत्तरार्धामध्ये आपल्याला सांगितलंय की हळूहळू आपल्याला या मार्गाकडे वळता येतं. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, पहिल्या याच्यामध्ये फक्त त्यांनी साधन चतुष्टयाची बैठक करून घेतली आणि ती कशी असायला हवी हे सांगितलं आणि मग बाकी सगळ्या संकल्पना आपल्या पुढे मांडल्या. आता समर्थांची जी भक्तीची कल्पना आहे ती भोळा भाव भक्ती अशी नाही, तर ती ज्ञानप्रधान अशी आहे. त्याला तत्वज्ञानाची बैठक आहे आणि आत्मानुभूतीचं सामर्थ्य सुद्धा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगताना 9वा दशक जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला खरं म्हणजे तिथपासूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे, पण उत्तरार्धामध्ये म्हणजे 11व्या दशकापासून हे प्रॅक्टिकल जास्त त्यांनी सांगितलेलं आहे. 9वा दशकामध्ये सहज स्थिती सांगितली, 10व्या दशकामध्ये उन्मनी स्थिती सांगितलेली आहे, ती अवस्था सांगितली. आणि आता आपल्याला 11वा दशक जो आहे त्याच्यामध्ये भीम दशक, त्याच्यामध्ये ते आपल्याला अलिप्तपणा सांगतात. बरं, हे सगळं सांगताना एक गोष्ट त्यांनी मनामध्ये अशी ठरवलेली असावी की आपण असं म्हणूया की विवेक संपन्न जो माणूस असतो त्या विवेक संपन्न माणसाला किंवा ज्याला पुरेसं ज्ञान आहे, ज्याला कर्माची जोड आहे, असा जो माणूस असतो, असा जो पुरुष असतो, त्या पुरुषाला आत्मज्ञानाचा अधिकारी बनवणं किंवा आत्मज्ञान सोपं करून देणं, सांगणं हे काही विशेष नाही. त्याला अधिकारी बनवणं सुद्धा कठीण नाही, कारण मुळातच तो विवेक वैराग्य संपन्न साधन चतुष्टयाची बैठक असलेला जो आहे त्याला अधिकारी बनवणं काही विशेष नाही, त्यात काही कठीण पण नाहीये. पण आमच्यासारखे प्रपंचामध्ये राहिलेले जे लोक आहेत, वासनांमध्ये लिप्त झालेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतून पडलेले जे लोक आहेत, असे जे लोक आहेत अशा लोकांना आत्मज्ञानाचा अधिकारी बनवणं ही खरी म्हणजे सगळी करामत असते. आणि ही करामत जी आहे ती संतच करू शकतात, कारण ते आपल्या पातळीवरती येऊन आपल्याला आपल्यासारख्याच गोष्टी सांगतात आणि त्यातनं आपल्याला आत्मज्ञानाकडे प्रवृत्त करतात. मी म्हंटल 9 ते 15 या दशकामध्ये सप्तसंख्येत सांगितलेले आहेत आणि मी म्हंटल आता
त्याप्रमाणे 9व्या ह्याच्यामध्ये सहज स्थिती आहे, 10व्या ह्याच्यात उन्मनीत अवस्था आहे, आणि 11वा दशक जो आहे, भीम दशक जो आहे, यामध्ये अलिप्तपण सांगितलेलं आहे. त्याचं विश्लेषण जास्त केलेलं आहे 10व्या दशकामध्ये, 11व्या दशकामध्ये, भीम दशकामध्ये. 11व्या दशकातून समर्थ आपल्याला 10 इंद्रिय आपली आहेतच, पण त्या 10 इंद्रियाबरोबर जे 11वं मन आहे, ते 11वं इंद्रिय आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही, पण ते आहे हे नक्की आहे. असं त्या 11चं नियंत्रण करायला शिकवतात. त्या सगळ्याला एकाग्रतेने कसं एकत्र करायचं, त्यांचं नियंत्रण कसं करायचं, ते आपल्याला शिकवतात. आणि त्याप्रमाणे त्रिगुणांपासून अलिप्त राहायचं असेल, निष्काम कर्मयोग साधायचा असेल, म्हणजे निष्काम कर्मयोग करावा लागतो. वेगवेगळ्या गोष्टी त्रिगुणांपासून अलिप्त व्हायचं असेल तर निष्काम कर्मयोगाचं अधिष्ठान असावं लागतं. तर काही वेळेला वृत्तींपासून निवृत्त व्हायचं असेल तर भक्तियोगाचं अधिष्ठान असावं लागतं. मनाचं उन्मन करून ज्ञानमार्गाने जायचं असेल तर त्याचं अधिष्ठान असावं लागतं. आपल्याला सांगताना संतांनी हे वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत, की ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, असे हे वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत. पण हे सगळे मार्ग वेगवेगळे आपल्याला वरवर वाटत असेल तर तिथे त्या त्या माणसाच्या वृत्तीप्रमाणे त्याने तो स्वीकारलेला असतो. पण मुळामध्ये ज्ञानमार्ग असू दे किंवा कर्म मार्ग असू दे, या दोन्हीला भक्तीचा ओलावा लागतोच. म्हणजे हे तीनही गुण, बरं नुसतं ज्ञान असून चालत नाही, नुसतं ज्ञान आणि भक्ती असून चालत नाही, कर्मही करावंच लागतं. नुसतं कर्म आणि भक्ती असून चालत नाही, ते कर्म ज्ञानपूर्ण असावं लागतं. म्हणजे या तिन्ही गोष्टी तसं पाहता एकमेकांवर अवलंबून आहेत. मी ज्ञानमार्गाने गेलं, मी कर्म करणार नाही असंही म्हणून चालत नाही. मी कर्म मार्गाने चाललंय, मला ज्ञानाचं काही माहिती नाही असंही करून चालणार नाही. हे तिन्ही मार्ग एकमेकांवर आहे, आणि या सगळ्यामध्ये महत्वाचा म्हणजे याला भक्तीची जोड, भक्तीचा ओलावा असावा लागतो. नाही तर ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग हा कोरडा मार्ग होतो, किंवा ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये एक कोरडेपणा येतो. त्याच्यामध्ये भक्तीचा ओलावा येत नाही, प्रेमाचा ओलावा येत नाही. तो येणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भक्तीचा रस असणं हे महत्वाचं आहे. या दशकाचं नाव भीम दशक असं त्यांनी ठेवलेलं आहे. भीम दशक हा 11वा दशक आहे. 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्तते गुप्तची जाणावे आनंदवन भुवनी, असं आनंदवन भुवनी या काव्यामध्ये ही ओळ आलेली आहे. त्याच्यामध्ये 11 11 बहु 11 असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ते गिरीधर स्वामींनी समर्थ प्रताप म्हणून पुस्तक आहे, त्यांचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, वर्णन करताना समर्थांचं चरित्र वर्णन करताना ते म्हणले, 11 धड्यात केळे धुळाक्षर, 11 प्रहरात वळिले अक्षर, 11चं वर्णन सगळं त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या ज्या बाललीला आहेत समर्थांच्या, त्याच्यामध्ये हा 11चा उल्लेख आहे. त्यांनी 11 पोती आणली, त्यांनी 11 दिवसात अमुक शिकलं, 11 दिवसात, हे त्यांना इंडिकेटिव्ह आहे, दुसरं काही नाहीये. त्यांनी जर प्रत्यक्ष आयुष्यामध्ये जर बघितलं तर हा 11चा उल्लेख आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. त्यांनी 11 मारुतींची स्थापना केली, 1100 मठ स्थापन केले, किंवा 11 अनेक बाबतीत त्यांचा 11 11 11 दिवस वेणाबाईंचा आणि त्यांचा संवाद चालला होता वगैरे, अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्या पाहायला मिळतात. आणि त्यामुळे 11 हा शब्द समर्थांशी जास्त जोडलेला आपल्याला दिसतो, जुळलेला दिसतो. कारण 11 समर्थ 11वा रुद्र आहे. म्हणजे समर्थ हा 11वा रुद्र मारुतीला म्हणतात, आणि त्या मारुतीचाच पुढे हा अवतार आहे असं म्हटलं जातं. आणि हा मारुती जो आहे याची अफाट जी शक्ती आहे ती भीम शक्ती आहे असं म्हटलं जातं. भीम म्हणजे फाट, मोठी, प्रचंड अशा दृष्टीने ती शक्ती जी आहे ती रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या 11व्या रुद्राची जी अफाट शक्ती आहे, ती शक्ती, युक्ती, सामर्थ्य सगळं घेऊन त्यांचंच अवतार असलेले जे समर्थ आहे, त्यांनी हा 11वा दशक जो लिहिलेला आहे तो त्या पद्धतीने लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये महंतांची लक्षणं आहेत, त्याच्यामध्ये अनेक चांगल्या लोकसंग्रहाबद्दल सांगितलेलं आहे,
अनेक वेगवेगळे पैलू आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे हा 11वा दशक हा भीम दशक अशा पद्धतीने मानला जातो. या ह्याच्यामध्ये आणखी लोकसंग्रहाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर आपण याच्या आधी विदेह स्थिती, मुक्त जीवनमुक्त स्थिती वगैरे ह्या पाहिल्या. ही नावं वेगवेगळी आहेत, त्या त्या प्रसंगानुसार ती नावं दिली जातात. आणि सारांश रूपाने बघितलं तर सर्व एकच आहे. देही असून विदेही म्हणजे काय, विदेह मुक्त म्हणजे काय, जीवनमुक्त म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. ह्याच्यामध्ये त्या सर्व लोकांना ब्रह्मसाक्षात्कार झालेला आहे अशी जी जीवनमुक्त म्हणा किंवा काही म्हणा, ती जी व्यक्ती असते ती अकर्तेपणाने लोकसंग्रह करते. अकर्तेपणाने लोकसंग्रह करते म्हणजे त्यांना लोकसंग्रहाची आवड असते म्हणून ते करतात का? नाही. त्यांना करायचं असतं म्हणून ते करतात, ते त्यांचं कार्य असतं म्हणून ते करतात. पण आपल्यासारखा त्यांचा लोकसंग्रह नसतो. भिशीची पार्टी, किटीची पार्टी, अमकी पार्टी, तमकी पार्टी, हे लोक नातेवाईक अमक तमक, हा लोकसंग्रह नाहीये त्यांचा. तर त्यांचा जो लोकसंग्रह आहे ते लोकांमध्ये राहून त्यांना एकांत, अलिप्तता सहजपणे साधता येते. आणि त्यामुळे त्यांचा लोकसंग्रह जो आहे तो वेगवेगळा आहे. त्यांचा वेगवेगळ्या अनुभवाची लोक एकत्र करायची आणि त्यांचा त्यांच्या गुणांचा फायदा या समाजासाठी कसा करता येईल हाही विचार त्यांच्या मनामध्ये असतो. तसंच त्या सर्व लोकांना एकत्र जमवून आपला जसा उद्धार झाला, आत्मज्ञान वगैरे प्राप्त होऊन परमार्थाची बैठक आपल्या ह्याच्यात बसवून आपण ज्या पद्धतीने वागत गेलो, असं जे संत महंत आहे ते असा विचार करतात, आपला जसा पारमार्थिक दृष्ट्या उद्धार झाला तसा या लोकांचा सुद्धा उद्धार व्हावा हा विचार त्यांच्यामध्ये असतो. स्वतः बरोबर दुसऱ्याचाही उद्धार करणं महत्वाचं असतं. माझा उद्धार झाला, माझं काम झालं, माझं बघून येईल, बाकीचे बाकीच्यांचं बघतील, हा इथे अपेक्षित नाही. फक्त हा स्वार्थ आहे. तो स्वार्थ न करता स्वार्थाबद्दल बरोबर अनेक लोकांचा उद्धार करणं हेही त्यांचं कार्य असतं. त्या दृष्टिकोनातून ते लोक उद्धार करतात, त्या दृष्टिकोनातून लोकसंग्रह करतात. तसंच समाजाची घडी बसवण्यासाठी, ती व्यवस्थित चालण्यासाठी आणि तो समाज सुचारूपणे चालण्यासाठी त्या प्रत्येकाच्या गुणांचा फायदा करून घेऊन तो समाजासाठी वापरण्यासाठी सुद्धा ते लोकसंग्रह करत असतात. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकसंग्रह करणं हाही त्यांचा भाग आहे. महंताचं ते लक्षण आहे, ती महंत लक्षणही आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे. अशा तऱ्हेने या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं करत असताना ते सहज स्थितीमध्ये करतात. मी केलं हा कुठेही त्यांना म्हणजे अहंकार नसतो. कार्य करायचंय ते लोकहितासाठी करायचंय म्हणून ते करतात, त्याच्यात स्वार्थ नसतो. म्हणून तुकारामांसारखे किंवा समर्थांसारखे म्हणतात, आम्ही वैकुंठवासी, आम्हाला आत्मज्ञान झालं, आम्हाला सगळं झालं, आम्ही वैकुंठवासी, आम्ही खरं तिथेच राहणार आहोत, आम्हाला खाली यायची गरज नाही, पापपुण्य भोगायला खाली यायची गरज नाही, पण तरी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी. समाजाच्या मदतीकरता आलेली ही चालती बोलती अशी वन आहे, संत सज्जनांची वन आहे. त्या वनांमध्ये जाऊन आपण सगळा आनंद लुटायचा असतो. तिथे जाऊन आपल्या मनाची तयारी करायची असते. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. असा हा भीमदशक आहे. ह्याच्यामध्ये समर्थांचा आदर्श पुरुष जो आहे तो मारुती राय, त्याचं नाव बलभीम असंही म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना 11वा रुद्र म्हणतात, कारण तो त्यांचाच अवतार आहे. आणि म्हणजे हनुमंताचा अवतारच समर्थ आहे. आणि या दशकामध्ये महंताचं वर्णन आहे, लोकसंग्रहाचं वर्णन आहे, सहज समाधी साधून कर्माचा प्रचंड खटाटोप करणारे असे जे काही लोक आहेत, त्यांची कर्म कशी चालतात, ते आपल्या कर्माने दुसऱ्याला कसं प्रवृत्त करतात आणि त्यांची ब्रह्माकार वृत्ती ते कशी शांत ठेवतात आणि लोकसंग्रहाचा व्यवहार सुद्धा उत्तम रीतीने पाळून लोकांतात राहून एकांत सेवन करतात. अशा तऱ्हेने या सगळ्या गोष्टी या दशकामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. हा पहिला जो समास आहे तो सिद्धांत निरूपण असं त्याचं नाव आहे. समर्थांनी याच्यामध्ये अगदी सुरुवातीला
निर्मिती सांगितली, मग प्रलय सांगितलंय, मग एक दोन ओळींमध्ये विवेक प्रलय सांगितलंय, मग जगज्योतीची क्रीडा सांगितलेली आहे, जगज्योती चंचळ आहे हे सांगितलंय, आणि निश्चळ स्वरूपाचा परब्रह्म आहे, चंचल जगज्योतीच्या पलीकडे असलेलं असं जे निश्चळ परब्रह्म आहे, त्या परब्रह्माची अनुभूती घ्यायची आहे. अशा पद्धतीने आधीच्या सगळ्याचा आढावा त्यांनी केलेला आहे. आणि हे सगळं करण्यासाठी श्रवण मनन चिंतन निधिध्यासन या गोष्टींची आवश्यकता आहे. हे ते आपल्याला वारंवार पहिल्यापासून सांगत आले, त्या पद्धतीने याच्यात सांगितलेले. या सिद्धांत निरूपणामध्ये समर्थांनी सृष्टीची उभारणी संवारणी हे 1 ते 18 ओळ्यांमध्ये सांगितलेले आहे. आता ही पुन्हा सांगण्याची काही आवश्यकता नाही. आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून पाणी, पाणीतून पृथ्वी, आणि त्यातून मग बीज उत्पत्ती झाली, मग त्या बीजापासून वेगवेगळ्या गोष्टी निर्माण झाल्या वगैरे, किंवा निश्चळ परब्रह्म आहे, त्याच्यापासून मूळ माया आहे, मग त्याच्यापासून गुणक शोभिनी माया, मग ती 5 भूत, मग ती जडत्वाला पावली, त्याचं पंचीकरण झालं, मग सृष्टी प्रकट झाली, मग त्यातनं 4 खाणी 4 वाणी 4 योनी सगळं प्रकट झालं, अंडज झारज श्वेदज उद्भिज असं सगळ्या. आणि मग हे सगळं जे जे निर्माण झालंय ते ते प्रलय होणार आहे, त्या सगळ्याचा प्रलय होणार आहे, त्या सगळ्याचा अंत होणार आहे. आणि मग ते अंत होताना सुद्धा अनावृष्टी होणार आहे, मग ती सगळी पाणी सगळीकडे होईल, मग ते पाणी सगळं सूर्य शोषून घेईल, त्यात तप्त व्हायला लागेल, मग त्या अग्नीला वारा झडपून टाकेल, वाऱ्यातून वारा जो आहे तो तिथे प्रभंजन सगळीकडे पसरायला लागल्यानंतर मग आकाश आहे, त्या आकाशामध्ये तो विरून जाईल, आकाश मूळ मायामध्ये जाईल, मूळ माया परब्रह्मामध्ये विलीन होईल. अशा पद्धतीने हे सांगता सांगता हे सगळे प्रलय होतच राहतात. पण विवेक प्रलय हा महत्वाचा आहे. तो म्हणजे पिंडाचे आणि आपल्याला याच्यापूर्वी आपण जर बघितलं तर पिंडाचे आणि ब्रह्मांडाचे प्रलय सांगितले, आणि नंतर माणसाने करायचा जो विवेक प्रलय त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली होती. ही सगळी आपली पूर्वी झालेली आहे. तो विवेक प्रलय अत्यंत महत्वाचा आहे, असं सगळं त्यांनी पुन्हा एकदा आपली रिव्हिजन करून घेतलेली आहे. हे सातत्याने सांगण्यामागचा उद्देश आपल्या दृष्टीने जर बघितला तर मरणाचे असावे स्मरण. त्यामुळे कल करे सो आज कर, आज करे सो अब, हाच नियम परमार्थामध्ये सुद्धा लागू करा. मग त्याच्यासाठी शुभ मुहूर्त पाहायची आवश्यकता नाही. मरणाचे असावे स्मरण. मी जर म्हटलं आज नको, उद्या करतो, उद्या नको, परवा करतो, तर अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये निघून जाईल. म्हणून मरणाचे असावे स्मरण हे आपण विवेकाने लक्षात ठेवायचे. आणि मग या सगळ्या बरं, हे प्रलय वगैरे सांगण्याचा उद्देश असा आहे, इथे नेहमीप्रमाणे हे सांगितलेलं जरी असलं तरी या सगळे जे प्राणी मात्र इथे निर्माण झालेले आहेत, त्या सर्व प्राणी मात्रांमध्ये जगत ज्योती जी आहे ती क्रीडा करत असते. चराचरामध्ये वेगवेगळी रूप तिची आहेत. शिवशक्ती आहे, पुरुष प्रकृती आहे, ब्रह्ममाया आहे, म्हणजेच जगत ज्योती आहे, ती वास करत असते. ते परब्रह्म सगळ्यांमध्ये वास करत असतो. जो सकळ शरीरी वर्ते, सकळ कर्तृत्वात प्रवर्ते, करून या करता हा वर्ते, शब्द जया श्रीराम. तो सर्व प्राणी मात्रांमध्ये राहतो. शरीरातील सर्व क्रिया करायला तोच प्रेरणा देतो, आणि तरीही तो मी करूनी अकर्ता असं म्हणतो आणि साक्षी रूपाने राहतो. तो फक्त प्रेरणा देतो. ते प्रेरणा देण्याचं, ती शक्ती पुरवण्याचं काम तो करतो. ती शक्ती चांगल्यासाठी वापरायची का वाईटासाठी वापरायची ते आपल्या हातात असतं. हे आपण लक्षात ठेवायचे. विवेकाने प्रत्येक गोष्ट करताना, कर्म करताना विवेकाने प्रत्येक गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं, कोणीतरी काहीतरी सांगतं, तेच मनात धरायचं, त्याच पद्धतीने वागायचं असं न करता सारासार विवेक विचार हा आपण करायला पाहिजे. कुठे थांबायचं, कुठे जायचं, काय करायचं, कुठल्या पद्धतीने याचा विचार करायचा, या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया यापूर्वी विवेकाने करा, विचाराने करा, आत्मानात्म विवेक करा, सारासार विचार करा. या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आणि या शरीरातल्या सगळ्या क्रिया करायला प्रेरणा देणारा हा जगत ज्योती हा भाग आहे. म्हणजे ज्याला आपण परब्रह्म म्हणतो,
मायेसहित ब्रह्म म्हणतो, कारण ती माया हे सगळं कार्यरत करत असते. त्यामुळे हा जो करुणी अकर्ता असा जो साक्षी रूपाने राहतो, तो सर्व वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, माणसामध्ये, राजा असो वा रंक, सर्वांमध्ये असतो. जो जो श्वानामध्ये गुरगुरतो, जो सुकरामध्ये कुरकुरतो, गाढवी भरून भुंकतो, अट्टाहासे श्रीराम, लोक नाना देह देखती, विवेकी देहांत पाहती, पंडित समदर्शने घेती, येणे प्रकारे श्रीराम. गीतेतला श्लोक त्यांनी त्याच्या आधाराला घेतलेला जो आहे, विद्या विनय संपन्ने, तोही त्यांनी त्याच्या पुढे आपल्याला दिलेला आहे आणि त्याचाही अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण हा जो आहे, हा जो साक्षी रूपाने सगळीकडे राहणारा जे आत्मतत्व आहे, ज्याला त्यांनी जगज्योती असंही म्हटलेलं आहे, ही जी जगज्योती आहे, श्वानामध्ये गुरगुरतो. श्वानामध्ये म्हणजे कुत्र्यामध्ये जर तो आला, तो भुंकायला लागतो, गुरगुरायला लागतो. पण गाढवामध्ये जर तो गेला, तर जे शरीर धारण केलेलं आहे, जे रूप धारण केलेलं आहे, त्या रूपाप्रमाणे तो गाढवाच्या तार स्वरामध्ये ओरडायलाही सुरुवात करतो. हे प्रत्येकाचे आवाज प्राण्यांचे वेगवेगळे आहेत. मोराचा केकार आहे, तोही त्याच्याच मुखातून आहे. तोच शक्ती पुरवतो आणि तो जो शक्ती पुरवल्यानंतर कोणता आवाज काढायचा, हे जे नाम रूप शरीर धारण केलेलं आहे, त्यानुसार तो आवाज काढण्याचं काम ही व्यक्त स्वरूपात असलेली व्यक्ती, म्हणजे मग तो मोर असू दे, प्राणी असू दे, माणूस असू दे, प्रत्येकाचे आवाज सुद्धा वेगळे असतात. काहींचे आवाज गोड असतात, काहींचे खरखरीत असतात. अशा पद्धतीने हा प्रत्येकामध्ये जसा जाईल तसं नामरूप जे धारण केलंय, त्यानुसार आवाज वगैरे काढत असतो. लोक नाना देह देखती, विवेकी देहांत पाहती, आणि पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे. या पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलं की हे सगळे वेगवेगळे देह धारण केलेले इतक्या प्रकारचे देह आहेत. नुसतं माणूस म्हटला तरी त्याच्यात स्त्री पुरुष हा भेदही सोडून द्या, नुसता पुरुष घ्या किंवा नुसती स्त्री घ्या, त्याच्यात सुद्धा एक दुसऱ्यासारखी नाही. एवढे अनेक रूप धारण केलेली आहेत. त्याप्रमाणे जे नामरूप धारण केलं जातं, त्याप्रमाणे प्रत्येकाची राहण्याची, बोलण्याची, खाण्याची, पिण्याची, ही सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होत असतात, नामरूपाप्रमाणे होत असतात. मग कोणाला संकोच आहे, कोणाला संकोच नाही, कोणाला लज्जा आहे, कोणाला लज्जा नाही. अशा पद्धतीने ते प्राण्यांचे देह वेगवेगळे असले तरी सज्जन जे आहे, संत जे पंडित समदर्शने घेती, याच्यामध्ये ही जगज्योती जी आहे, ती अंतरात्मा जी आहे, ते मात्र जगज्योती म्हणजेच अंतरात्मा. त्याची वेगवेगळी नावं आपल्याला पुढे दिलेलीच आहेत. हा जगज्योती, हा अंतरात्मा जो आहे, आपल्या आतमध्ये आहे, तो अंतरात्मा आहे. हाच अंतरात्मा प्रत्येक प्राण्याच्या मध्ये अहम वैश्वानर भूत्वा म्हणून तो त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे. ह्या प्रत्येकामध्ये असणारा आत्माराम जो आहे, तो विश्वात्मा म्हणून काही ठिकाणी आपण त्याला म्हणतो, एकत्रित स्वरूपात. जसं मन माझं आहे, त्याचं आहे, त्याचं आहे, दुसऱ्याच आहे, पण जेव्हा हे सामूहिक मन तयार होतं, त्यावेळेला ते मन सगळ्यांचं मिळून असं ते विश्व मन ज्याला म्हटलं जातं तसं तयार होतं. या सगळ्या गोष्टी याच्या पूर्वी सांगून झालेल्या आहेत. पण मग हे सगळं सांगताना ते असं म्हणतात, पंडित समदर्शने घेते. जे ज्ञानी पुरुष आहेत, जे विज्ञान संत पुरुष आहेत, हे त्या प्रत्येकामागचं आत्मतत्व, अंतरात्मा, जगज्योती हे पाहत असतात. ते वरचं नामरूप पाहत नाही. त्यामुळे त्या सर्वां ठिकाणी त्यांना एकच रूप दिसतं, ते म्हणजे भगवंताचं रूप दिसतं. त्याप्रमाणे ते त्याच्याशी व्यवहार करतात. ते सर्वांशीच प्रेमाने वागतात. त्याचं कारण त्यांना त्याच्या मागचं ते तत्व दिसायला सुरुवात होते. आम्ही प्रत्येकाशी वेगवेगळं वागतो, कारण आम्हाला प्रत्येकाच्या मागचं तत्व दिसत नाही. आम्ही त्याचं देह, रूप, नाम, लौकिक या गोष्टी पाहायला लागतो. अशा पद्धतीने हा फरक आहे हे त्यांनी सांगताना आणखीन एक गोष्ट आपल्याला असं सांगितली की तरी सुद्धा संत सज्जन कुत्र्यावर प्रेम करतात, माणसावरही प्रेम करतात. म्हणून कुत्र्याला आतमध्ये घरामध्ये आणून पाटावर बसवलंय, चांदीचं ताट ठेवलंय
आणि त्याच्यावरती नैवेद्य वाढून त्या कुत्र्याला त्याच्यावर बसवलं आणि पंडिताला, त्या ब्राह्मणाला बाहेर दोरीला बांधून ठेवलं. असं होत नाही. त्या ठिकाणी जो व्यवहार केला जातो, जो व्यवहार आहे, तो करताना ते पंडितालाच आतमध्ये, ब्राह्मणालाच आतमध्ये बोलवतील, त्याला पाटावर बसवतील, तो शुचिर्भूत आहे हे सगळं त्यांच्या लक्षात येतं. आणि कुत्र्याला ते बाहेर अंगणात बांधतील. त्याच्यावर प्रेम दोघांवरती सारखं केलं तरी त्यांच्या वागण्याच्या क्रिया वेगवेगळ्या असतील. त्या कुत्र्याला भाकरी आवडत असेल तर त्याला भाकरीच द्यायला हवी, गाईला चारा आवडत असेल तर तिला चाराच द्यायला हवा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या कुत्र्याला चारा देऊन काही उपयोग नाही. ते त्याला उपयोगी पडणार नाही, त्याला ते महत्वाचं नाही, त्याच्या दृष्टीने भाकरी द्यायला हवी. या ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत या त्या पद्धतीनेच केल्या जातात. जरी पारमार्थिक दृष्ट्या सगळ्यांचा जगत जीवन आत्मा हा एकच असला तरी प्रेम करताना, पाणी देताना, खायला देताना, त्यांची भीतीची जाणीव, या सगळ्या जाणीवा बघताना, या सगळ्या गोष्टी बघताना मात्र ते समदर्शनी असतं. अशा तऱ्हेने त्यांनी थोडक्यामध्ये कुठलंही नाव न देता व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे. तिसरी सत्ता येते प्रातिभासिक सत्ता. ती म्हणजे आपल्याला सर्परज्जू न्याय वगैरे माहिती आहे, त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. याच्याबद्दलही आपलं थोडंसं आधी बोलणं झालं होतं. पण प्रातिभासिक सत्तेमध्ये आपल्याला काही गोष्टी काही वेळेला ज्या खऱ्या असतात तशा दिसतच नाही, त्या वेगळ्याच काहीतरी दिसतात. आणि त्यामुळे आपण त्या भ्रमामध्ये अडकतो. सहज कुठेतरी जात असताना दुपारच्या उन्हामध्ये आपल्याला खूप काहीतरी सोनेरी चमकताना दिसतं आणि आपण म्हणतो, अरे बापरे, सोन्याचं काहीतरी पडलेलं दिसतंय, कोणाचं तरी चेन वगैरे. आणि म्हणून आपण ती उचलतो. ती सोन्याची आहे का म्हणून बघायला जातो, तर ती पितळ्याची असते. म्हणजे लांबून येताना आपल्याला ती तशी दिसते, जसं रज्जूवरती सर्पाचा भास होतो. पण ज्या वेळेला ते अज्ञान आपलं दूर होतं त्यावेळेला आपण दिवा लावतो आणि मग लक्षात येतं साप बीप नाहीये, ती दोरी पडलेली. अशा तऱ्हेने ह्या सर्परज्जू न्यायाविषयी याच्यापूर्वी आपण बऱ्याच वेळा बोललेलं हे जे आहे, हा भास, प्रातिभासिक सत्ता असं त्याला म्हणतात. एवढ्या वेळपुरतं जे ज्ञान होतं ते खरं नसतं. आणि ज्ञान प्रकाश भरल्यानंतर आपल्याला जे खरं ज्ञान होतं ते सत्य असतं. हा जो प्रातिभासिक सत्तेचा एक प्रकार आहे, तोही त्याच्यामध्ये आपल्याला शंकराचार्यांनी काय सांगितलेलं आहे. आणि शंकराचार्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं तत्वज्ञान फॉलो करणारे समर्थ रामदास आहेत. त्यामुळे अद्वैत तत्वज्ञानानुसार कोणतेही पण असे व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता अशी नावं न देता प्रापंचिकाला समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपणही वागताना अशाच पद्धतीने विवेक विचार करून वागावं लागतं. आपण एक कुत्र्याला कशी ट्रीटमेंट द्यायची, संतांना कशी ट्रीटमेंट द्यायची, चांडाळाला कशी ट्रीटमेंट द्यायची, ह्या प्रत्येकाच्या व्यावहारिक सत्ता वेगळ्या असल्या तरी सुद्धा सगळ्यांच्या पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने विचार केला तर सगळ्यांच्या अंतरात्म्यामध्ये म्हणजे अंतरी तो अंतरात्मा भरलेला आहे हे त्यांनी सांगितलं. मग हे जे आतमध्ये बसलेलं हे जगत ज्योती जे आहे, अंतरात्मा ज्याला म्हटलेला आहे, तो जो आहे तो काय करतो, श्रोती नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षुमध्ये पाहू जाणे नाना पदार्थ, रसनेमध्ये रस जाणं, घ्राणामध्ये वासतो जाणे, कर्मेंद्रियांमध्ये जाणे नाना विषय सोय. ही जगत ज्योती जाणीव रूपाने काय करते, ती जी जाणीव आहे तिची ऐकण्याची जाणीव, तर ती कानांच्या ठिकाणी जाऊन ती ऐकण्याची जाणीव जी आहे त्यातून शब्द ऐकते. त्वचेला शीत उष्ण, गरम आहे गार आहे, हे त्वचेला आपल्या समजण्याचं जे कार्य आहे ते तिच्यामुळे होतं. तिने जी त्यातली शक्ती काढून घेतली, त्या जगत ज्योतीने, त्या अंतरात्म्याने जर आपल्या हातातली शक्तीच काढून घेतली, काही संवेदनाच नाही, मग तो आगीवर हात पडला काय आणि बर्फावर पडला का काही फरक पडत नाही. पण जोपर्यंत ही संवेदना, ही जाणीव, त्या शक्ती याच्यापर्यंत आहेत, हातामध्ये आहेत किंवा पायामध्ये आहेत किंवा त्वचेमध्ये आहेत,
तोपर्यंत शीतोष्ण समजतो. कानाने ते शब्द ऐकतात, नाकाने श्वास घेतात, डोळ्यांनी पाहायचं काम करतात. या पंचेंद्रियांना जे वाटून दिलंय त्या त्या कर्माला ते ते कर्म करण्याकरता ती शक्ती ते पुरवतात. आणि ती शक्ती पुरवल्यानंतर ती क्रिया करण्याचं कार्य हे पंचेंद्रिय म्हणा किंवा सर्व गोष्टी करत असतात. कर्मेंद्रिय ती कामही करत असतात, क्रिया करत असतात. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत असतात. आणि हे सगळं करताना हे अगदी सिस्टमॅटिकली केलं जातं. याच्यामध्ये काहीही बदल केला जात नाही. डोळ्यांनी डोळ्यांनी गंध घेतला असं होत नाही, नाकाने मी बघितलं असं होत नाही. कुठेही याच्यामध्ये काडीची चूक होत नाही. जी शक्ती जिथे वापरायची तिथेच ती वापरली जाते. हे एक मोठं टेक्निक या जगज्योतीचं आहे, याबद्दल शंकाच नाही. आणि अशा पद्धतीने या सगळ्यांना चालवणारी ही जीवन कला आहे असं त्यांनी म्हटलं. त्याला जीवन कलाही म्हटलं. त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या नावाने त्याला हाक मारलेला आहे. त्याला अंतरात्माही म्हटलेलं आहे, त्याला जाणीवही म्हटलेलं आहे, त्याला जगज्योती म्हटलेलं आहे, त्याला जीवन कला सुद्धा म्हटलेलं आहे. तीच जगज्योती, जाणीव कला, जीवन, अंतरात्मा म्हणजे पिंडातही आहे, ब्रह्मांडातही आहे, सगळीकडे ती आहे. याच्याबद्दलचा विचार याच्या आधी आपण केलेला आहे. असे हे जे तिला तिच्या ह्याच्यापासून वेगवेगळी नावं जरी दिली असली तरी मुळात ती जगज्योतीच आहे, हे नक्की आहे. आता आपण जसं जीवाला सुद्धा वेगवेगळी नावं देतो की नाही. जातो जीव तो प्राण. जीव गेला म्हणतो म्हणजे आपण प्राण गेला म्हणतो. प्राण गेला म्हणजे त्या माणसाचा जीव जातो, त्यालाही जीवच म्हणतो. नेणे जीव तो अज्ञान. ज्या जीवाला कशाची जाणीवच नाही, ज्याला देहबुद्धी भरलेली आहे, त्याला आपण अज्ञान असं म्हणतो. जन्मतो जीव तो जाण वासनात्मक. वासनेमुळे जीव जन्म घेतो, तो वासनात्मक जीव असं आपण म्हणतो. म्हणजे जातो जीव तो प्राण, नेणे जीव तो अज्ञान, जन्मतो जीव तो जाण वासनात्मक, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. जीव गेला म्हणजे माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याचा प्राण जातो. जीवाला कळत नाही असं आपण म्हणतो तेव्हा त्याचं अज्ञान आपल्या लक्षात येते. जीव जन्मतो त्यावेळेला तो वासनेपोटी जन्म घेतो. तसं ब्रह्माश ऐक्य जीव तो ब्रह्मांश. ज्या वेळेला तो ब्रह्माशी एकरूप पावतो त्यावेळेला तो ब्रह्माचा अंश आहे. अहम ब्रह्मास्मी मधला तो अंश आहे असं आपण म्हणतो. मग ह्या सगळ्याचं अहम ब्रह्मास्मी म्हणजे त्या ब्रह्माचाच मी एक अंश आहे, या पद्धतीने त्याचा आपण निराकरण. म्हणजे अशा प्रकारचे चार जीव सांगितले. मग माझ्यामध्ये हे चार जीव आहेत म्हटलं तर आहेत. मी या सर्व गोष्टी आहेत. माझे प्राण आलेले आहेत, माझं अज्ञान आहे. जातो जीव, जेव्हा जाईल तेव्हा प्राण गेला असंही म्हणतो. या सगळ्या गोष्टी आपण सांगतो. पण जीव एकच आहे ना. त्याला वेगवेगळी ही नावं दिलेली. तशाप्रमाणे या जगज्योतीला वेगवेगळी नावं दिलेली. जाणणे तुके ज्ञान. प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. त्या प्रत्येक अज्ञानाचं निवारण करावं लागतं, त्याचं ज्ञान घ्यावं लागतं, त्या ज्ञानाचं विज्ञान करावं लागतं. आणि विज्ञान होऊन ज्या वेळेला मनात मध्ये चित्तशुद्धी होते, चित्तशुद्धी झाल्यावरती मनाचं उन्मन व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीने त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. या जगज्योतीला जाणण्यासाठी काय करायचं हेही याच्यापूर्वी त्यांनी आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे सांगताना श्रवणापरिस मनन सार, मनने सगळे सारा सार, निजध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू, हा रोकडा व्यवहार आहे असं त्यांनी सांगितले. श्रवण, मनन, निधिध्यासन यावर समर्थ सतत भर देत असत. साधकांनी एकदा आपलं साधन किंवा जीवनाचं ध्येय ठरवलं की ते ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना संयम पाळावा लागतो. मग तर व्यवहारात असो, व्यवहारात मी ठरवलं की मला अमुक एक व्हायचंय, हे व्हायचंय ठरवल्यानंतर त्यासाठी लागणारे सगळे कष्ट घेणं भाग आहे. त्यासाठी लागणारी आचरणात आणणारी क्रिया जी आहे ती करणं भाग आहे. मग ते व्यवहारातली कुठलीही गोष्ट ध्येय साध्य करायची असू दे, त्याच्यासाठी कष्ट करणं. मला करायचंय, मला करायचंय, मला करायचंय असं म्हणून कुठलंही कार्य होत नाही. ते आधी करावे लागते. मग ते आधी करणं महत्वाचं आहे. हे जसं आपण सांगतो तसं परमार्थामध्ये सुद्धा श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन आणि सगळ्यात शेवट म्हणजे आचरण,
हे आचरणापर्यंत जाणं अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर पापड पसारा पुष्कळ माहिती असतो, शाब्दिक ज्ञान पुष्कळ माहिती असतं, पण ते आचरणात आपल्या येत नाही. जर आचरणात येत नसेल तर तो फक्त शब्दपंडित होऊन जातो, त्याचा काहीही उपयोग नसतो. ते आचरणात आणणं, आणि ते आचरणात आणल्यावर मी आचरणात आणतीये, मी आचरणात आणतीये, हे कोणालाही न सांगणं, आपल्या आचरणातनं ते दुसऱ्याला दिसलं पाहिजे, हे सांगायची गरज लागत नाही. अशा पद्धतीने आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला काही संयम पाळावा लागतो. आणि म्हणून ते समर्थ सुद्धा असं म्हणतात, मना सज्जना, 43वा श्लोक आहे, मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला समर्थ सांगतात की तो निजध्यास राहायला पाहिजे, त्याप्रमाणे आचरण करता आलं पाहिजे, तर आपण त्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. तुकोबा सुद्धा म्हणतात की जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. ही पथ्य सांभाळायला पाहिजे, तरच आपल्याला पथ्य, रोग्यालाही सांभाळायला लागतात. इथे तर आपल्याला भवरोगच पार करून जायचंय, त्या भवरोगातली जी पथ्य आहेत ती पाळावी लागतील. आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी जी पथ्य पाळावी लागतात तीही पथ्य पाळावी लागतील. आणि साधकाला भगवंताचा ध्यास लागायला पाहिजे, भगवंत आपला श्वास झाला पाहिजे. म्हणून विवेकानंद असं म्हणतात, लव्ह गॉड, डिपेंड ऑन गॉड आणि लिव्ह फॉर गॉड. हे अधिष्ठानही तेच असलं पाहिजे, कर्मही त्याच्याच दृष्टिकोनातून केलं पाहिजे, आणि सगळ्यांमध्ये भगवंत भरलेला आहे ही भावनाही असायला पाहिजे. अशा तऱ्हेने सगळं त्यांनी सांगितलं. आणि मग तरी पण लोकांच्या काही ज्या दुसऱ्या वेगवेगळ्या कल्पना असतात, त्या वेगवेगळ्या कल्पना आपल्याला चत्वार देव या समासामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. हा दुसरा समाज जो आहे चत्वार देव, हे चार देव याच्या पुढे आपण याच्या पूर्वी आपण वारंवार बघितलेले आहेत, त्यामुळे फक्त त्याचा आढावा आपण घेऊन पुढे जाणार आहोत. या संपूर्ण सृष्टीमध्ये चंचळ आणि निश्चळ या दोनच गोष्टी आहेत. जे जे काही मायेच्या कक्षेत येतं ते चंचळ आहे, आणि जे परब्रह्म आहे ते निश्चळ आहे. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला एकदा मनामध्ये घेतलं, ते पक्क ठरवलं की आपल्याला त्या आधारावर पुढे जाता येते. जे जे उत्पन्न होणार आहे ते ते नष्ट होणार. मग ती वस्तू असो, व्यक्ती असो, परिसर असो, दृश्य असो, काही असो, यद दृष्टंतद नष्ट. हा व्यवहार, हा सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे. मूळ माया हे सुद्धा स्पंदनच आहे, त्याच्यातही शबलत्व आहे, आणि तिथपासनं हे शबलत्व सुरू झालेलं आहे, चंचलत्व सुरू झालेलं आहे. त्यामुळे चंचळी चंचळ जन्मले, चंचळामध्येची वाढले, अवघे चंचळचे बिंबले जन्मवरी. आपला सुद्धा मायेमध्ये जन्म झालाय, पण मायेच्याच या जगामध्ये वावरतोय. या मायेमध्येच आपलं सगळं कार्य होणार आहे, आणि या मायेमध्येच आपला मृत्यू येईल. पण या मायेला, या मायेच्या जगात असताना, आपलं अल्प आयुष्य असताना मरणाचं स्मरण ठेवून त्या मायेला आपल्याला दूर सारायचे नाही, तिला आपल्या ताब्यात घ्यायची. तिथपर्यंत आपल्याला जायचंय. आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो, शाब्दिक ज्ञान मिळवू शकतो, पण या शब्दज्ञानाने काही वेळेला मतमतांतर निर्माण होतात, याची संतांना जाणीव असते. म्हणून तो ज्याचा जसा स्वभाव असतो त्याप्रमाणे, त्याच्या मतांतराप्रमाणे ते या सगळ्या गोष्टी बघतात, आणि संत आपल्याला त्याप्रमाणे समजावायला जातात. म्हणून त्यांनी इथे असं म्हटलेलं आहे की हे जे चंचळ आणि निश्चळ, असा जो काही जड, चंचळ आणि निश्चळ असा हा क्रमविकास आहे. आणि या चंचळत्वाला, म्हणजे अशाश्वताला, या भ्रमाचा जोर खूप असतो. आपण या मायेच्या सृष्टीमध्ये भ्रम निर्माण झालेला असतो, आणि आपलं मन चंचल असतं, त्यामुळे आपल्याला हा भ्रम पटकन आपल्या पचनी पडतो. आपण भ्रमामध्ये गुंतून जातो. हा भ्रम आपल्याला दूर सारायचा आहे, आणि योग्य तो विचार करायचा. आणि तो योग्य विचार मग सारासार, नित्यानित्य, असे आत्मानात्मा असे विचार आपल्याला करावे लागतात. माणसाच्या मनावरती मायेचं आवरण असतं,
आणि माया ही वायुरूप आहे, मन वायुरूप आहे. ते चटकन त्याच्याशी तादात्म्य पावतं. त्यामुळे मायेचे जे सगळे भ्रम आहेत, संशय आहेत, कल्पना आहेत, अशाश्वताच्या गोष्टी आहेत, त्या माणसाला आधी घेरून टाकतात. त्यामुळे हे विवेक करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि विवेक करताना व्यवस्थित तो विवेक करावा लागतो, विचारपूर्वक विवेक करावा लागतो. त्यामुळे या सगळ्या निश्चळ परब्रह्मामध्ये जे जे काही मायेच्या यांनी निर्माण झालंय ते सगळं चंचळ आहे. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात, विकारवंत विकारले सूक्ष्म जडत्वास आले, अमर्याद दिसो लागले काहीच्या बाई, श्रीराम देव झाले उदंड, देवाचे माजले भंड, भूता देवाचे तो तांड, एकची झाले श्रीराम. प्रत्येकाने आपापले वेगवेगळे देव निर्माण केले. विकारवंत विकरले सूक्ष्म जडत्वास आले. मुळामध्ये देव एकच आहे, तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे. तोच थोरला देव आहे असं समर्थ म्हणतात. परब्रह्म जे आहे त्याला समर्थाने थोरला देव म्हटलं. बाकीचे जे देव आहेत ते त्याच्या हाताखाली काम करणारे त्याचे असिस्टंट आहेत. ते परब्रह्म जे आहे ते जाणणं सगळं महत्वाचं आहे. त्यामुळे या मायेच्या क्रियाशक्तीमुळे, या परब्रह्माच्या ज्ञशक्तीला, त्या नामरूपाच्या गोष्टींमुळे या सगळ्या गोष्टी जड आहेत, त्याचंच आवरण जास्त पडलेलं आहे. या जड गोष्टी नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत त्या निर्माण केल्यात आणि त्याच्यामध्येच आम्हाला गुंतवून ठेवलेलं आहे. त्यामुळे आज शनिवार मारुतीला, उद्या मंगळवार देवीला, अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळे देव निर्माण केले. खरं म्हणजे मुळामध्ये सगळं सूक्ष्म जे आहे तेच व्यापक आहे, तेच सर्वत्र भरलेलं आहे, तेच परब्रह्म आहे, तेच निश्चळ आहे. पण आम्ही चंचळामध्ये गुंतून पडलेलं आहे. आणि त्यामुळे विश्वनिर्मितीच्या वेळेला फक्त जी ऊर्जा होती, जी ज्या लहरी फक्त तिथे होत्या, विद्युत चुंबकीय लहरी होत्या असं म्हणूया, अति सूक्ष्म असे जे कण होते, ते जे सगळे स्पंदन झाल्यावरती निर्माण व्हायला लागले, ते सगळे विकार निर्माण झाले. आणि हे वेगवेगळे विकार निर्माण झाले. त्यातनं आकाशगंगा, ग्रह, तारे, सजीव, निर्जीव या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. आणि या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर उदंड देव, उदंड भूते हे सगळे निर्माण झाले. प्रत्येकाने त्याला आपापल्या सोयीप्रमाणे नैवेद्य, पूजा, आकार, नाम निर्माण केलं आणि त्याचं स्वरूप आपल्या समोर मांडलं. जे जे रूप आणि नाम निर्माण झालं ते ते मायेत येतं, ते ते नाशिवंत आहे, हे सगळं माहिती असून सुद्धा या सगळ्या गोष्टी मानवाने निर्माण केलेल्या आहेत. मानवाने निर्माण केलेल्या आहेत म्हणण्यापेक्षा जे जे निर्माण झालं त्यातून एक एक गोष्टी निर्माण होत गेलेल्या आहेत. आणि हे सगळं मूळ देव मात्र एक आहे, हे कोणाच्याच लक्षात येत नसून हे सगळं कल्पनातीत राहिलं. सर्वत्र सगळीकडे सर्व लोक आपल्या सामान्य प्रकृतीप्रमाणे अशाश्वत देवालाच शाश्वत मानू लागले. पण त्याचाही उपयोग संतांनी करून घेतला आणि ते म्हणले, ठीक आहे, हा देव तुम्हाला आवडतोय ना, त्या देवाची उपासना करा, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धार. तू त्याच्यावरती श्रद्धा ठेव, त्याच्यावरती विश्वास ठेव, जे तुला आवडतंय त्याच्यावरती श्रद्धा ठेव. पण त्या ह्यानी का होईना अनंत मार्ग जो आहे, गमूपंत अनंत या मार्ग राघवाचा, या अनंत विश्वामध्ये जो पसरलेला आहे, ज्यानेच ही सगळी रूप घेतलेली आहेत, हे तुला हळूहळू नंतर कळायला लागेल. आणि म्हणून जो तो आपापल्या देवाला भजायला सुरुवात झाली. या अशाश्वताच्या मध्ये संदेह आहे, अनुमान आहे, भ्रम आहे, शंका कुशंका आहेत, तर्कवितर्क आहेत. त्यामुळे मतमतांतर पण व्हायला लागले. म्हणून इथे वेगवेगळ्या देवांचे नाना अवतार निर्माण झाले. त्यांची चरित्र, मग हे जे सगळे 30 ते 34 या ओव्यांमध्ये नाना देवांचे अवतार, चरित्रे ऐकती एक नर, जपध्यान निरंतर करती पूजा, या सगळ्या गोष्टी, जो तो आपापल्या देवाची चरित्र वाचायला लागला, जो तो आपल्या देवाचं नामस्मरण करायला लागला, जो तो आपल्या देवाचीच पोथी वाचायला लागला. काही ठिकाणी माझाच देव चांगला, तुझा देव काही खरा नाही, अशी पण मतमतांतरण आणि अहंकारही वाढायला लागले. पण या सगळ्यामध्ये मुळामध्ये चारच देव आहेत असं समर्थांनी पुढे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे नाना, एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी श्रीराम. ऐसे हे चत्वार देव,
सृष्टीमधील स्वभाव या वेगळा अंतर्भाव, कोठेची नाही श्रीराम. अशा प्रकारे समर्थांनी चार देव आपल्याला सांगितले. त्यातला बऱ्याच वेळा याचा उल्लेख याच्या पूर्वी आपला येऊन गेलेला आहे. तरी पण या अध्यायानुसार आपण या समासानुसार आपण म्हणूया, आपण त्याचा गावचा आढावा घेऊया. प्रतिमा देव. प्रतिमा देव म्हणजे आम्ही देवळात जातो, देवळात आपल्या समोर मूर्ती असते, तिला नाव असतं, रंगरूप असतं, घरात देवाचे फोटो असतात, त्यालाही नामरूप असतं. ह्या सगळ्या सगुण साकार मूर्ती आहेत. तिला प्रतिमा देव असं म्हटलं जातं. तिचं आपण जप पूजा अर्चा हे सगळं करतो. हे सगळं पूजा अर्चा जप नैवेद्य हे सगळं केल्याने आपल्याला मानसिक समाधान मिळेल. जोपर्यंत आपली देहबुद्धी आहे तोपर्यंत या मूर्तींचा या पोथ्यांचा सगळ्यांचा आपल्यावरती पगडा असतो आणि आपल्याला ते सगळं करायला आवडतं. आम्हाला हा सगुण देव, सगुण साकार देव हाच खरा देव वाटायला सुरुवात होतो. आणि ह्या सगळ्या मृत्तिका पाषाण काष्ठ या सगळ्याच्या त्या प्रतिमा असतात, पण हे देवाचं खरं स्वरूप नव्हे. ह्याला आपण प्रतिमा देव असं म्हणतो. अवतार देव हा जो दुसरा भाग आहे, हा सगुण निराकार देव आहे. एक सगुण साकार बघितला, दुसरा सगुण निराकार देव आहे. आपण ज्या दैवताची पूजा करतो, त्याचं चरित्र गातो, विविध कथा ऐकतो, त्याच्यामध्ये रंगून जातो आणि त्याप्रमाणे आपण आचरण करायला सुरुवात करतो. हा आपल्या प्रगतीचा टप्पा आहे. जर आचरण करायला सुरुवात केली तर रामकथा ऐकायला जातो, कृष्णकथा ऐकायला जातो, त्यातल्या चांगल्या गोष्टी आपण घेतो की रामातले हे सद्गुण आहेत, कृष्णाचे हे सद्गुण आहेत आणि ह्या सगळ्या आपल्याला आचरणामध्ये आणल्या पाहिजेत. या विविध कथांचे जे गुण आहेत ते आता सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहेत आणि ते आपण चांगल्या दृष्टिकोनातून वापरात आणणार आहोत असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं, तेव्हा हा आपल्या प्रगतीचा टिप्पा असतो. तिसरा जो आहे तो अंतरात्मा आहे. या चरित्राचा अभ्यास करून तो गुण आपल्या ठाई बिंबवतो आपण आणि इतर सर्वांना तोच आपला व्यापून आहे, तोच राम, तवे तोची तो राम सर्वत्र पाहे, अशा पद्धतीने रामच सर्वत्र आहे, रामच कृष्णच सर्वत्र आहे, अशा पद्धतीने ते दुसरा जो दत्त सर्वत्र आहे, अशा पद्धतीने आपली सगळी बुद्धी त्याप्रमाणे व्यापून जाते. तो आपल्या ठाई बिंबतो, तसा तोच आपल्याला चराचरामध्ये दिसायला लागतो, त्याची प्रचिती आपल्याला यायला लागते. हा जो अंतरात्मा आहे, सगुण साकार सगुण निराकार. आता हा निर्गुण साकार अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. हा याचं पूजन मनाच्या सूक्ष्म स्तरावर होऊन घ्यायला लागतं. हे मनाच्या सूक्ष्म स्तरावरती त्याचं ज्या वेळेला संपूर्ण गोष्टी व्हायला लागतात, त्याचे गुण आपल्यामध्ये बिंबवून ते आचरणात आणून तोच सर्वत्र आहे, तेच चराचरात जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, या भावनेने आपण राहायला सुरुवात करतो. त्यामुळे तो जो आहे तो चंचल असला तरी साक्षी रूपाने तो राहतो, तसं साक्षी रूपाने प्रत्येक ठिकाणी राहण्याला आपल्याला सवय व्हायला लागते. आणि मग जो आहे तो मात्र निर्गुण निराकार निश्चळ परब्रह्म ज्याला आपण म्हणतो, ते अत्यंत सूक्ष्म स्तरावर असलेलं, सदा सर्वत्र भरलेलं, चित्तशुद्धी होऊन मनाचं उन्मन झाल्यावरती जे वृत्ती स्थिर होतात, मन निश्चळ परब्रह्मामध्ये विलीन होतं आणि द्वंद्व नाहीस होतो, अशा वेळेला जे शाश्वत स्वरूप येतं ते म्हणजे निश्चळ परब्रह्म. असे हे चार देव आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. आता हे देव ज्या वेळेला अवतार आपण म्हणतो, त्या अवतार घेताना कोणाला कृष्णाचं दर्शन झालं तर ते रूप कसं होतं ते त्यांनी त्या ह्याच्यामध्ये आपल्याला जसं दसलं तसं लिहून ठेवलं, तशी मूर्ती बनवायला सांगितली. दुसऱ्याला जसं दर्शन झालं तसं रूप त्यांनी या सगळ्यातलं सारखेपणा घेऊन मग जी कृष्णाची मूर्ती बनवली ती सर्व मान्य झाली. हा मी पण असा पाहिलाय, हा पण इकडून ह्या बाजूने मला असाच दिसतोय, त्या बाजूने मला तसाच दिसतोय. ही सगुण साकार प्रतिमा देव अशा पद्धतीने साकार झालेली आहे. अगदी याचं उदाहरण द्यायचं झालं फारसं चांगलं नाही, पण तरी सुद्धा महत्वाचं आहे. ते म्हणजे आपल्याला उदाहरण चोर कसा होता. चोर येऊन गेला, काल रात्री चोर येऊन गेला, त्यांनी चोरी केली, काही लुटलं. आजूबाजूच्या सगळ्या लोकांना ते पोलीस बोलवतात. एक चित्रकार तिथे येतो आणि तो म्हणतो चोर कसा, तू पाहिलाय ना, तुला कसा दिसला, मग तो त्याचं वर्णन करतो. तू पाहिलाय ना, तुला कसा दिसला, असा दिसला.
दुसरा सांगतो नाही नाही त्याचं कपाळ असं होतं, नाही नाही त्याचं तोंड असं होतं, दुसरा म्हणतो त्याचे केस असे होते. या सगळ्यावरनं लक्षात घेऊन तो चित्रकार त्या चोराचं एक स्टँडर्ड चित्र काढतो आणि मग त्या चोराला पकडण्यात येतं. इथे वेगवेगळ्या संतांनी सांगितलेल्या त्याच्या वर्णनांवरनं, वेगवेगळ्या व्यक्तींनी सांगितलेल्या त्याच्या वर्णना, सत्पुरुषांनी सांगितलेल्या त्याच्या वर्णनांवरनं त्या देवतेची मूर्ती केली जाते. एक चित्र तयार केलं जातं, त्याच्यावरनं त्या प्रतिमा तयार केल्या जातात, ती मूर्ती तयार केली जाते. अशा पद्धतीने या गोष्टी केल्या जातात. असे हे चार देव आहेत. त्यापैकी निश्चळ परब्रह्म आहे, त्याला समर्थांनी थोरला देव असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या आहेत या कल्पनेने तयार केलेले हे देव आहेत. सगुण साकार, सगुण निराकार, निर्गुण साकार, निर्गुण निराकार, अशा पद्धती. या निर्गुण साकार मध्ये अंतरात्मा जिथे मी म्हटलं, तिथे ब्रह्मा विष्णू महेश पण आहेत. ते सुद्धा निर्गुण साकार आहेत. मुळामध्ये त्या शक्ती आहेत. याच्याविषयी चर्चा आपण यापूर्वी केलेली आहे. त्यामुळे या चरित्राचा अवतार अभ्यास करणं, त्याची अवतार देवांची पूजा करणं, ते तत्व पाहणं, या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू या परमार्थ मार्गाला जाताना आपल्याला उपयोगी पडतात. म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे करायला काहीच हरकत नाही. सगुण चुकीचंच आहे असं म्हणून चालत नाही. त्याचाच आधार आपल्याला घ्यावा लागतो. आपल्याला या मायेमधनं थोडं थोडं बाहेर पडण्याकरता या सगुणाचाच आधार आपल्याला घ्यावा लागतो. हा 4 टप्प्यांचा मार्ग आहे आणि हा मार्ग आपल्याला मार्गक्रमणा करावी लागते. आणि ही मार्गक्रमणा म्हणजेच सगुणाचे आधारे आहे. प्रकृतीमधील देव तो प्रकृतीचा स्वभाव. हे जे निर्माण केलेले देव आहेत ते कधी ना कधीतरी नष्ट होणार आहेत. मातीचा देव कधीतरी फुटणारच आहे. पण म्हणून त्या देवामागचं जे तत्व आहे निर्गुण निराकार, ते कुठे जाणार नाही. तो खरा थोरला देव. जो निर्मळासी ध्याईल तो निर्मळासी होईल, जो जयास भजेल तो तद्रुप जाणार, जो चंचळास ध्याईल तो सहजशी चळेल, जो निश्चळास भजेल तो निश्चळच. मग आपण कशाचं भजन करायला हवं? चंचळाचं करायचं का निश्चळाचं करायचं हे आपण आणू. पण निश्चळाचं भजन, मी आजपासून निश्चळाचं भजन करीन असं म्हटलं तर ते होत नाही. कारण आपलं मन तेवढं निश्चळ, शांत, निवांत, वृत्तीरहित होऊ शकलेलं नाही. जेव्हा हे मन त्याप्रमाणे व्हायला लागतं त्यावेळेला आपण तिथपर्यंत जाऊन मग या निश्चयाचं ध्यान करू शकतो, निर्गुणाचं ध्यान करू शकतो. पण सुरुवातीला आपलं मन स्थिर होण्याकरता त्या सगुणाचं ध्यान करावं लागतं. त्यामुळे जो निश्चळास ध्याईल तो निर्मळची होईल, हे अगदी निर्मळास ध्याईल तो निर्मळ होईल. आधी निर्मळ होणं महत्वाचं आहे. जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा, जो शंकराला भजेल तो कैलास रूप होऊन जाईल, जो विष्णूला भजेल तो विष्णू रूप होऊन जाईल. ही आपल्याला 3 मुक्ती 4 मुक्ती आपल्याला सांगितलेल्या आहेत. सायुज्य मुक्ती शेवटची आहे, पण पहिल्या 3 ज्या मुक्ती आहेत त्या याच्याशी निगडीत आहेत. हे आपल्याला त्यांनी सांगितलेले आहे. आणि त्यामुळे हळूहळू एक एक भक्ती म्हणजे हळूहळू एक एक मुक्ती, एक मुक्ती झाली की एक मुक्ती मिळवायची असा अर्थ त्याचा होत नाही. पण हळूहळू आपल्याला या चंचळातून निश्चळाकडे जायचं. जडता आपण सोडूनच दिलेलं आहे, पण चंचळाकडून निश्चळाकडे जायचंय. त्यामुळे बाह्याचा, वस्तूच्या बाह्यांगाचा विचार करायचा नाही. त्या वस्तू ज्या अधिष्ठानावर उभी आहे त्या अधिष्ठानावरती लक्ष केंद्रित करायचंय, त्याचा अभ्यास करायचाय. म्हणजे वृत्तीला जे वृत्ती ज्ञान होतंय ते वृत्ती ज्ञान बाजूला काढून निर्वृत्त व्हायचे, निर्वृत्ती व्हायचे. ह्या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया करताना आपल्याला सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असंच करावं लागतं. हा निर्गुण या बाबतीमध्ये जे म्हटलेलं आहे ते आधी सगुणाचं एकदा मन स्थिर व्हायला लागलं की आपल्याला मूर्तीचं ध्यान करायची गरज पडत नाही. हळूहळू त्या मूर्तीमधून आपल्याला निर्गुणाकडे सूक्ष्मात जाण्याची तयारी आपली होते आणि मग चंचळाकडून आपल्याला निश्चळाकडे जाता येतं. त्या पद्धतीने भजन करता येतं आणि मग आत्मज्ञान होऊन आपला आत्मभाव जागृत होतो. हे आत्मज्ञान होण्यासाठी आपल्या मनामध्ये आधीपासून जी वृत्ती आहे, देहोहम देहोहम, मी म्हणजे देह, मी म्हणजे देह, ही जी पहिल्यापासून घट्ट धरलेली मूर्ती आहे, आपल्या मनामध्ये स्थिर धरलेली भावना आहे,
हे देहोहम, हे जे अधिष्ठान आहे ते काढून शिवोहम, शिवोहम, हे कल्पना, हा विचार आपल्याला आपल्या मनामध्ये घ्यावा लागतो. चंचळा असं ध्यायला तो सहजची चळेल. हा देहबुद्धीचा विचार जोपर्यंत आपल्यामध्ये आहे, हे चंचळत्व आहे, ते त्यावेळेला जेव्हा आपण ध्यान धारणा करत असतो त्यावेळेला आपण देहबुद्धीवरती अडकलेलो असतो. हे देहबुद्धीवरती ज्या वेळेला अडकलेलं असतो त्यावेळेला आपण चंचल मन असतो. जरा टुक्क झालं की ध्यान करताना मन तिसरीकडेच जातं. जरा फोनचा आवाज आला तर फोनकडे आपलं लक्ष जातं. भले इथे रामस्मरण घेत असू, कारण आपली देहबुद्धी गेलेली नसते. ह्या देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाताना आधी मुळामध्ये चंचळत्वाकडनं निश्चळत्वाकडे जाण्याचा जो प्रयोग आहे, सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे, हे जे करायचंय, हे चार देव आपल्याला त्याच्यासाठी दिलेले आहेत. या चत्वार देवांची उपासना करत जसं आपण पुढे पुढे जाऊ आणि त्याच्या सूक्ष्मात शिरू, त्यावेळेला आपण निश्चळाकडे जातो. देहो अहम, खरं म्हणजे अहम देहोस्मी, ह्याच्यामधला अहम आणि अस्मी राहू दे ना, कारण तो आपल्या पाचवीला पुजलेला आहे, अगदी पहिल्या जन्मतः आलेला आहे. अहम अस्मी, मग त्यातला देह आहे हा शब्द बाजूला काढून तिथे ब्रह्म हा शब्द घ्या. हळूहळू ज्ञानधारणेने ह्या गोष्टी साध्य व्हायला लागतात आणि मग अहम ब्रह्मास्मीचं व्हायला लागतं, स्मरण व्हायला लागतं. शिवोहम हा विचार पक्का व्हायला लागतो आणि मग हा जो ब्रह्म आहे, अहम अस्मी, त्यातले गळून पडायला लागतात. आणि हे सगळं करत असताना आपण काही वेगळे आहोत किंवा आपण काहीतरी वेगळं करतोय असं म्हणण्याचं काहीही कारण नाही. प्रकृती सारखे चालावे, परंतु अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे, लोकायसे श्रीराम. प्रकृती सारखे चालावे याचा अर्थ मी अगदी शिव झाले, मी ब्रह्म झाले, अहम ब्रह्मास्मी, आता मी कोणतरी वेगळी आहे, बाकीच्यांपासून दूर राहायला पाहिजे, असं बिलकुल नाही. प्रकृती सारखे चालत मला श्वासोश्वास घ्यायचाच आहे, मला स्नान करायचंच आहे, 2 वेळेला जेवायला मला शरीर धारणेपुरतं लागणारच आहे. या सगळ्या गोष्टी प्रकृती सारखे चालावे. पण त्या खाण्यामध्ये फरक आहे, त्या बोलण्यामध्ये फरक आहे, त्या चालण्यामध्ये फरक आहे, त्या वागण्यामध्ये फरक आहे. एखादी गोष्टीपासून आपल्याला सगळ्यांमध्ये राहून त्याच्यापासून अलिप्त राहता आलं पाहिजे. सगळ्यांमध्ये सगळा आनंद घेऊन आपण आतापर्यंत प्रत्येक वेळी म्हणत आलो होतो, गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. हे सगळ्या प्रपंचामध्ये गुंतायचंय, सगळ्यांनी काही केलं तर आनंदाच्या बरोबर आपणही आनंद लुटायचाय, हे नक्कीच करायचंय. पण म्हणून अमुक एका आनंदाच्या गोष्टीत त्यांनी मला घेतलं नाही, ह्या गोष्टीमध्ये मला विचारलं नाही, अशा गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे. गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय हे जसं व्यावहारिक दृष्टिकोनातनं, प्रापंचिक दृष्टिकोनात, कारण प्रपंच हीच परमार्थाची प्रयोगशाळा आहे. इथे आपला कस लावला जातो की आपण ह्यातनं अलिप्त राहू शकतो का, ह्या गोष्टी आपण सोडून देऊ शकतो का, आपण सगळ्यातला आनंद घेऊन मनाने सगळ्यापासून दूर राहू शकतो का. या सगळ्या गोष्टी हळूहळू जसं जसं आपल्या आचरणात येतात तस तसं प्रत्येक गोष्टीतनं आपलं मन अलिप्त राहू शकतो. जाणत्या पुरुषाने जगरहाटीप्रमाणे सगळे व्यवहार, असा जो असतो तो जाणता पुरुष समर्थ म्हटलेला आहे. म्हणजे समर्थाने म्हणून म्हणून मी म्हटलं की प्रकृतीसारखे चालावे, परंतु अंतरी शाश्वत काय ते ओळखावे. पण आतमध्ये शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे याचा विचार करावा. सत्य होऊन वर्तावे लोकायचे, लोकांप्रमाणे वर्तावं, लोकांप्रमाणे आनंद घ्यावा, दुःखाच्या वेळेला दुःख व्यक्त करावं, या सगळ्या गोष्टी कराव्या. पण हे सगळं येणारच आहे, हे सगळं होणारच आहे, हे माझ्या बाबतीतही होणार आहे. या सगळ्याचा विचार करून सत्य होऊन वर्तावे. हळूहळू त्यातनं आपण बाहेर पडणं म्हणजेच या मूळ मायेच्या पर्यंत पोचणं, या गुणमयी मायेतनं बाहेर पडणं, या 4 देहांचं निरसन करणं. या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत या यासाठी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून जाणत्या पुरुषांनी जगरहाटीप्रमाणे, व्यवहाराप्रमाणे, प्रकृती धर्माप्रमाणे सगळ्या गोष्टी करायचे, पण शाश्वत परमेश्वराला ओळखून परब्रह्म स्वरूपामध्ये स्थिर व्हायचे. बाहेरून सर्व लोकाचार पाळायचे, पण प्रकृती जग जसं आहे तसंच राहणार आहे. आजूबाजूचे लोक चांगले वाईट जसे आहेत तसेच राहणार आहेत, पण आपली स्थिती आपल्याला स्थिर ठेवता आली पाहिजे. आत्मज्ञानी पुरुष
त्याची आंतरिक स्थिती बिघडू देत नाही. लोकाचार पाळत असला तरी तो ते सहज स्थितीमध्ये पाळत असतो, कारण तो आतून ब्रह्मरूप झालेला असतो. तो स्थितप्रज्ञ असतो. त्याला सुख असलं तरी चालतं, दुःख असलं तरी चालतं. तो सुख दुःख समयकृत्वा याप्रमाणे दोन्ही समसमान मानतो, की सुख आत्ता आलंय ते उपभोगून घेऊ, म्हणून आत्ताच्या क्षणात जगणारा तो जाणता पुरुष असतो. ते आत्ताच्या क्षणात जगता आलं पाहिजे. आत्ता आनंद आहे ना, आनंद भोगून घ्या. दुःख आहे ना, ते दुःखही आनंदाने भोगता आलं पाहिजे. सुख आणि दुःख हे रडत रडत भोगायचं का हसत हसत भोगायचं, हे आपल्या हातात आहे. आणि ते आपल्या हातात आहे, ते आपल्या हातात ठेवून प्रकृतीप्रमाणे चालावे, परंतु अंतरी शाश्वत ओळखावे. अशा पद्धतीने साधकाची बुद्धी निर्मम झाली, अहंकार निःशेष झाला, वासना निर्मूळ झाली, की वृत्ती ब्रह्माकार व्हायला लागते आणि अहम ब्रह्मास्मी पर्यंत जाता येते. आणि मग आपल्याला हळूहळू आत्मनिवेदनाकडे हा मार्ग वळवता येतो. अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी या पहिल्या 2 समासामध्ये व्यावहारिक गोष्टी आणि पारमार्थिक गोष्टी सांगून या दोन्ही मध्ये आपण कसं वागायचं आणि आपली आंतरिक स्थिती बदलू द्यायची नाही. बाह्य स्थिती कशी असली तरी आंतरिक स्थिती आपली स्थिर राहिली पाहिजे. सुख आणि दुःख हे गेल्यावर ते येणारच आहे, ते गेल्यावर हे येणारच आहे, आपल्या मनाला पटवून द्यायचंय. आणि दोन्ही मध्ये आनंदाने राहणं, सहज स्थितीने राहणं, की हे होणारच होतं. अशा पद्धतीने आपल्याला राहता आलं पाहिजे. ही हा मनाचं जी स्थिरता आहे, ती मनाची स्थिरता आपल्यामध्ये तेव्हाच येऊ शकते जेव्हा या 10 इंद्रियांवर आणि 11व्या मनावरती आपला ताबा असतो. त्या हा मनावरती ताबा आपल्याला कसा मिळवता येईल हे या दशकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ते आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. ते बघणार पुढच्या वेळेला आपण पुढचा अध्याय घेऊया, पुढचा समाज घेऊया. तोपर्यंत इथेच थांबूया. जय जय रघुवीर